हॅलो स्टुडंट, अखेर आज ती प्रतीक्षा संपली ज्यासाठी तुम्ही वर्षभर अभ्यास करत होतात. म्हणजेच 12वी स्टेट बोर्ड फायनल एक्झाम. बोर्डाची एक्झाम अगदी काही तासांवर येऊन थांबलेली आहे आणि म्हणून बऱ्याच मुलांच्या मनामध्ये विचारांनी काऊर घातला असेल, विचारांचा कल्लोळ माजला असेल. त्या विचारांना थोडासा बाजूला ठेवण्यासाठी आपण आज चर्चा करतोय की फार काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. पेपरला जाताना आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. म्हणून आज आपण चर्चा करतोय. प्रथम 3 गोष्टींचा विचार आपण करूया की पेपरला जाण्या अगोदर, पेपरला बसल्यानंतर आणि पेपर मधून बाहेर येताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर पेपरला जाण्या अगोदर आपल्या विषयाचा अभ्यास आपला पूर्ण झालेला पाहिजे. आपण कॉन्फिडंट पाहिजे. 2 ते 3 तासापूर्वी आपण परीक्षेची तयारी म्हणजे साहित्याची तयारी करायची आहे. त्यामध्ये पहिलं साहित्य तुमचं असेल हॉल तिकीट, त्यानंतर आयडेंटिटी कार्ड, तुमचा युनिफॉर्म आणि लेखन साहित्य. त्यामध्ये पेन, पेन्सिल, इरेजर, शार्पनर आणि जिथे पेपर आहे त्या कॉलेजमध्ये एंट्री केल्यानंतर तुमचं स्वागत होईल. नंतर तुम्हाला ब्लॉक नंबर आणि सीट नंबर चेक करायचा की आपण कोणत्या ब्लॉक नंबर मध्ये आहोत. ब्लॉक नंबर माहीत झाल्यानंतर तुम्ही त्या ब्लॉक मध्ये जाऊन तुमचा नंबर शोधणार आणि जिथे नंबर आहे त्या नंबरवर जाऊन बसणार. नंबर व्यवस्थितरित्या चेक करायचा आहे, आपलाच नंबर आहे का पूर्ण नंबर चेक करून घ्यायचा. तर पेपर हातात मिळाल्यानंतर तुम्हाला पेपर चेक करून घ्यायचा आहे की पेपर सर्व व्यवस्थित आहे ना, सर्व पेजेस पेपरमध्ये आहेत का, पेपर कुठे फाटलेला नाही किंवा कोरा नाहीये याची खात्री करायची आणि त्यानंतरच पेपरवरची माहिती भरायची. पेपरवरील माहिती भरताना सेंटर नंबर, सीट नंबर, इन फिगर अँड इन वर्ड, अंकी आणि अक्षरी दोन्ही पण लिहायचं आहे. त्यानंतर तुमची स्वतःची सही आहे, परीक्षार्थीची सही. त्यानंतर विषय, सब्जेक्ट, डेट, लँग्वेज ऑफ आन्सर असे काही कॉलम्स तुम्हाला भरायचे आहेत. ते भरून झाल्यानंतर आपल्या हातात ज्या वेळेस क्वेश्चन पेपर पडेल त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपरवरील सर्व क्वेश्चन समजून व्यवस्थितरित्या सेक्शन वाईज एक टॉपिकचे आन्सर्स लिहित चालायचे आणि ते आन्सर्स व्यवस्थितरित्या आपण लिहिणार याची खात्री पण करायची, काळजी पण घ्यायची. हे सर्व झाल्यानंतर कदाचित तुम्हाला सप्लिमेंट लागेल. सप्लिमेंट कशी असणार, काय असणार या बाबतीत आपण चर्चा करूया. सप्लिमेंट घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा पेपर इतकीच इन्फॉर्मेशन भरायची आणि सप्लिमेंट वर लिहायला सुरुवात करायची. पेपर संपताना तुम्हाला पुन्हा एकदा पेपर बघायचा आहे की आपण सर्व सेक्शन व्यवस्थित सोडवलेत का. त्यामध्ये मग ए सेक्शन असेल ऑब्जेक्टिव्हचा, बी सेक्शन असेल, सी सेक्शन असेल, डी सेक्शन असेल, सगळे कंपल्सरी क्वेश्चन्स आपण सोडवलेले आहेत. सर्व क्वेश्चनचे नंबर आपले बरोबर आहेत याची खात्री करून घ्यायची. त्यानंतर हॉलोग्राफ चिकटवले जातील आणि शेवटी तुमचा पेपरचा वेळ संपला की तुमचे पेपर जमा होतील. यानंतर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचं करेक्शन करायला चान्स नाही आणि म्हणून पेपर काळजीपूर्वक द्यायचा. पेपरहून बाहेर आल्यानंतर सर्व साहित्य आपण घेतलंय का, त्यामध्ये रिसीट असेल, हॉल तिकीट, नंतर आय कार्ड, लेखन साहित्य, सर्व साहित्य घेऊन आपण बाहेर पडायचं. आणि बाहेर पडल्यानंतर कोणत्याही प्रकारची चर्चा त्या पेपरवर करायची नाही. घरी गेल्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट पेपरचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत. मागील पेपरची चर्चा करण्यासाठी आपण सर्व पेपर संपल्यानंतर चर्चा करायची. हे लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला पेपर सोपा जाईल. माझ्या मते एवढे इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पेपरची भीती वाटणार नाही. म्हणून सर्व 12वीच्या मुलांना बेस्ट ऑफ लक. पेपर चांगले लिहा आणि भरपूर मार्क मिळवा. थँक्यू.